नमस्कार, मी आसद बल्की श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुखेडमध्ये लागलेल्या आगीत 4,95,000ची झाले नुकसान। मुखेड येथील गायकवाड गल्लीतील रहिवासी चैत्राबाई सोपान सोनकांबळे यांच्या घराला 12 नोव्हेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर गृहोपयोगी साहित्य जळून 4,95,600 रुपयाचे नुकसान झाले आहे। दरम्यान ही आग लागताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली। तोपर्यंत या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते। या आगीत घरातील टीव्ही, पंखा, कूलर, फ्रीज, कपाट, 2 पलंग, गाद्या, धान्य, दागिने आणि रोख रक्कम असे एकूण अंदाजे 2,75,000 रुपयाचे नुकसान झाले। याशिवाय घरात ठेवलेल्या शैक्षणिक पुरावे, आधार कार्ड, राशन कार्ड, फर्निचर, भांडी आणि अन्य संसार उपयोगी वस्तूसह जवळपास 95,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। एकूण नुकसान 4,95,600 रुपयाचे झाले असल्याचा पंचनामा तलाठी सतीश देशमुख यांनी केला आहे। वारंवार निवेदन माझ्याकडे दिलेले सुद्धा आहे त्याच्या आधी बऱ्याच वेळेस की लाईटचे जे खांब असतील किंवा तार खाली लोंबलेले आहेत, खूप साऱ्या ठिकाणी धोका आहे लेकरांना म्हणा किंवा कोणालाही वरून तार लोंबलेले आहेत। तर या माध्यमातून विनंती आहे की ह्याच्यापेक्षा जास्त उशीर करू नका। काय आता घरामधलं सर्वच्या सर्व सामान जळून खाक झालेलं आहे, मध्ये काहीच राहिलेलं नाही। आणि जर एखाद्याचा जीव गेला असता तर आज आम्ही लाईट ऑफिसला पूर्ण लाईट ऑफिसमध्ये एक काच ठेवलो नसतो किंवा पूर्ण लाईट ऑफिस आम्ही जाळून खाक केलो असतो, कधीपर्यंत वाट बघणार होता। त्यामुळे ह्याच्यातून मला विनंती आहे की ह्या माध्यमातून एमएससीबी ऑफिसला की तुम्ही लक्ष द्या, नाहीतर हे पुढच्या वेळेस काही ह्याच्यापेक्षा जर मोठी काही गोष्ट घडली तर मग लाईट ऑफिस आम्ही जागेवर ठेवणार नाही, एवढी गोष्ट लक्षात घ्या। मुखेड शहरातील गायकवाड गल्लीमध्ये चैत्राबाई सोपान सोनकांबळे यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किट होऊन भीषण अशी आग लागली आणि त्या आगीमध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कुठल्याच पद्धतीचं साहित्य त्यांच्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं नाही। पूर्ण बेड असेल, फॅन असेल, भांडे असतील, संपूर्ण घराला त्या ठिकाणी आग लागलेली आहे। आग लागत असताना घरामध्ये 2 चिमुकले बाळ होते, पण योगायोगाने त्यांना कुठल्या पद्धतीची जीवितहानी झाली नाही, पण त्यांना मानसिक आघात असा झालेला आहे की तो मानसिक आघात भरून काढणं ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्व मुखेडवासी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहू आणि निश्चितपणे त्यांच्या घराला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आर्थिक कणा जर कोणता असेल तर ते मजुरी करून मोलमजुरी करून ते काम करत असतात। आणि यांचा मुलगा राजू सोपान सोनकांबळे आज कामाला गेला होता आणि कामाला गेले असताना घरामध्ये अशी अचानक आग लागली आणि घरामध्ये आई देखील ते मजुरी काम करतात आणि आई देखील मजुरी कामावून आल्यानं अचानक आईला देखील त्यानंतर आई सुद्धा धावत आली आणि घरामध्ये फक्त लहान बाळ असल्यामुळं त्यांना मानसिक आघात झालेला आहे आणि घराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर आग लागायचं कारण काय? आग लागायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेलं आहे मीटरच्या ठिकाणी आणि टीव्हीच्या ठिकाणी, त्यामुळे ती शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि ती आग लागलेली आहे।